ते म्हणतात ना इकडे, कार्यकर्ते पक्षासाठी झटतात, एकमेकांसोबत भांडतात, मरमर करतात आणि वरती मात्र पक्षाचे नेते एकत्र जमतात, एकत्र वाटाघाटी करतात. इकडं खाली मात्र सामान्य कार्यकर्त्याचं मरण होतं. सामान्य कार्यकर्त्याचं काहीच राहत नाही. होय, तसंच काहीतरी झालंय. आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत. विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी बच्चू कडू आपला प्रहार पक्ष सोडून शिंदे गटात गेले आणि प्रहार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नाराज झाला. अहो, नुसताच नाराज नाही असं म्हणत एकच मोठा निर्णय घेण्यात आला आणि 20,000 कार्यकर्ते निघाले मुंबईच्या दिशेनं. आजचा हा सर्वात मोठा पक्षप्रवेश, सर्वात मोठा जल्लोष आणि सर्वात मोठा आनंद. नुसताच आनंद नाही, तर प्रत्येक कार्यकर्ता आज गावागावातून बाहेर पडला. नेमकं मुंबईमध्ये काय घडते? कोणत्या मोठ्या पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला? कशाप्रकारे कार्यकर्ते बच्चू कडूंवर नाराज झाले? किती मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते फुटले? जिल्हाधिकारी फुटले, तालुका अध्यक्ष फुटले, वेगवेगळे पदाधिकारी कुठले? त्या सगळ्यांची गुप्त जिल्हा तालुक्यासह आपल्याला गुप्त माहिती आत्ताच हाती लागली. ती माहिती नाही तर त्यांचा तो सगळा पक्षप्रवेश आपण तुम्हाला लगेच दाखवणार. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजे. आत्ताच व्हिडिओला लाईक करा. काही दिवसापूर्वी शिंदेंसोबत बच्चू कडू सुद्धा गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी बच्चू कडू प्रहार संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी नाराज झालेला होता. परंतु त्यावेळी सांगण्यात आलं की मी फक्त दिव्यांगांसाठी गेलो होतो, मी फक्त शेतकऱ्यांसाठी गेलो होतो, अपंगांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा, यासाठी मी सत्तेत गेलो, शिंदे साहेबांसोबत गेलो, असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता ज्याप्रमाणे बच्चू कडू विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिंदे गटात गेले आणि प्रहार पूर्ण पक्षच विलीन झाला. अहो, पण यामध्ये प्रहारचा तळागाळातला कार्यकर्ता मात्र नाराज झाला. त्याचं यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालं. ज्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावली होती, पूर्ण हिमतीनं पक्षाला मोठं करण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं, त्या सगळ्यांना मोठा धक्का बसला. कारण की त्या कोणालाच पक्षाच्या प्रहारच्या जिल्हाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुका अध्यक्ष जे पण पदाधिकारी आहे, कोणालाही विश्वासात बच्चू कडूंनी घेतलं नाही आणि डायरेक्ट मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशावर राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले. नियमानुसार बच्चू कडूंनी जिल्हाप्रमुखांची, कार्यकर्त्यांची बैठक घेणं गरजेचं होतं, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु तसं झालं नाही आणि बच्चू कडू स्वतःच्या निर्णयाने मुंबईत आले आणि शिंदे गटात सामील झाले. अहो, ते तर झालं, पण इकडं मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला निर्णय बदलला. शिंदे गटासोबत जायचं नाही, एकही कार्यकर्ता शिंदे गटासाठी काम करणार नाही, आम्हाला कोणालाही विचारलं नाही, आमचं कोणाचंही मत घेतलं नाही, असं सगळे कार्यकर्ते म्हणाले. आणि मग काय, निघाले मुंबईच्या दिशेनं. आणि मग एकच मोठा पक्षप्रवेश, एकच सगळ्यात मोठा आनंदोत्सव आणि एकच सगळ्यात मोठा जल्लोष. हा नेमका कोणाच्या उपस्थितीत झाला, कोणासोबत बैठक झाली, हे सुद्धा आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि लाईक न सांगा केलं तर व्हिडिओला लगेच लाईक करा. अहो, हे जे मंत्री असतात, आमदार असतात, मोठे मोठे खासदार असतात, हे सगळं आपल्या हिताचं बघतात. आपल्याला कोणाकडून मोठं पद मिळणार, कोणाकडून मंत्रीपद मिळणार, या अपेक्षेवर हे मोठे लोक पक्ष बदलतात. होय, पण मात्र खाली जो तळागाळातला कार्यकर्ता लढत असतो, कार्यकर्ता पक्षाची बांधणी करतो, पक्षाला मोठे बनवत असतो, त्याचे मात्र यामध्ये नुकसान होते. तो कोणत्याही परिस्थितीचा राहत नाही. म्हणजे हे मोठे लोक आपले आपले स्वार्थ साधून आपली पोळी भाजून घेतात आणि खालचा तळागाळाचा पदाधिकारी, गावाखेड्यातला कार्यकर्ता मात्र तसंच राहतो. अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. पक्षाच्या बांधणीमध्ये, पक्षाच्या प्रचार प्रसारमध्ये सामान्य कार्यकर्त्याचा सर्वात मोठं योगदान असतं. प्रहार पक्ष म्हणजे शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी, निराधार लोकांसाठी लढणारा पक्ष, अशी या पक्षाची ओळख होती. नोंदणीकृत असलेला हा पक्ष मात्र कसा संपला हे सुद्धा महाराष्ट्राला समजलं नाही. राजकारणामध्ये काय होईल याचा काही भरोसा नाही. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठी हे मोठे राजकीय लोक मात्र पक्षाची अदलबदल करतात. एका राजकीय पक्षात हे लोक थांबत नाही. जिकडे सत्ता असेल तिकडे हे लोक पाळतात. राजकारणाचा सगळा बाजार करून ठेवलाय काही मोठ्या राजकीय नेत्यांनी. अहो, हे लोक आपल्या कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान करतात. परंतु ही कार्यकर्ते आता शांत बसणारे नाही. सगळ्यात मोठा पक्षप्रवेश लवकरच होणार. मुंबईच्या दिशेनं शेकडो गाड्यांचा ताफा निघणार आणि एकच जल्लोष. तळागाळातला कार्यकर्ता आता बाहेर पडणार, गावाखेड्यातला कार्यकर्ता एकत्र येणार आणि एकजुटीने परत पुन्हा सर्व लढणार. आणि लवकरच सगळ्यात मोठा पक्षप्रवेश, सगळ्यात मोठा. अरे, नेमकं झालाय काय? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहेत आणि कोणत्या पक्षामध्ये मोठा पक्षप्रवेश होणार, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओला बघत चला. रात आम्हाला दुसऱ्या पक्षाच्या दावणीला नेऊन बांधायचा काय अधिकार होता?
म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्याच्या दावणीला बांधायचं होतं तर 10-12 वर्ष आमची का मातीत घातली तुम्ही? का आम्हाला संघर्ष करायला लावलं? का आम्हाला आमच्या अंगावर केसेस करून घ्यायला लावल्या? 10 गाड्या घेऊन या, 15 गाड्या घेऊन या, 25 गाड्या घेऊन या, 200 कार्यकर्ते आले पाहिजे, 500 कार्यकर्ते आले पाहिजे. आम्ही आमच्या घरातले पैसे घातले. काही आमच्या कार्यकर्त्यांना कापूस शिकला, सोयाबीन विकला मायबापाच्या माघारी. त्या पैशातनं ते आंदोलनाला यायचे, तुमच्या मेळाव्याला यायचे. आणि हे सगळं झालेलं बलिदान, त्या कार्यकर्त्याचा त्याग तुम्ही फक्त एका आमदारकीसाठी विसरलात. अहो, जर तुम्हाला वाटत होतं की आपल्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे हे जे काही कष्टकरी कार्यकर्ते आहेत, जे सामान्य जनतेतून आलेले कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते जर आपल्याला उद्या जड होणार आहेत, ह्यांचं लोटांगण नको आपल्याला, ह्यांना आपण कुठेतरी सोडून देऊ, तर तुम्ही सरळ पक्ष बंद करायला पाहिजे होता आणि तुम्ही शिवसेनेच्या मार्फत शिवसैनिक म्हणून काम करायला पाहिजे होतं. आमची काही हरकत नव्हती. पण तुम्ही आम्हाला आमच्या माघारी नेऊन एखाद्याच्या दावणीला बांधणार आणि उद्या म्हणणार की आजपासून हा तुमचा गॉडफादर नाही, तो तुमचा गॉडफादर आहे, ह्याला जाऊन नमस्कार करा, आता जय प्रहार म्हणू नका, तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा. साहेब, एवढे लाचार कार्यकर्ते नाहीत आम्ही ज्या अर्थी एकही कार्यकर्ता नसताना जिल्ह्यामध्ये पक्ष एवढ्या मोठ्या नावरूपाला आणू शकतो, एवढे आंदोलन आणू शकतो की रस्त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे आपण आंदोलनं पाहिलेली आहेत. ही आंदोलनं अत्यंत लक्षवेधी असतात आणि मोठ्या ताकदीची असतात. ह्या आंदोलनात जे कार्यकर्ते करतात तो कार्यकर्ता तुम्ही एका मिनिटामध्ये फेकून दिला बाजूला. म्हणजे तुम्ही आम्ही जर तुम्हाला एवढे जड होतो तर आमच्या 10 वर्ष तुम्ही का वाटोळं केलं? तुम्हाला विधान परिषद मिळाली, आमचं काय? आम्ही आता कोणाकडे जाऊन एबी फॉर्म मागायची, कोणाला भीक मागायची, मला ग्रामपंचायत पंचायत समिती लढवायची म्हणून? म्हणजे ही पाळी तुम्ही आमच्यावर का आणली? म्हणजे ते म्हणतात ना की माय जेव घालणं आणि बाप भीक मागू देणं. इथं आमचा माय बी आम्हाला भीक मागू देणार नाही, बापही भीक मागायला लावलाय. आम्ही करायचं का? बच्चू कडू म्हणले कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे. बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्रातल्या एकही जिल्हा प्रमुखाशी चर्चा केलेली नाही. ते जे म्हणतायत ना 25,000 मला मेसेजेस आले. साहेब, राजकीय पक्ष आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे, राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. त्याची एक प्रोटोकॉल आहे. तुम्हाला जर पक्ष विलीन करायचा असेल तर एक तुम्हाला अधिवेशन घ्यावं लागतं, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावं लागते, ठराव पास करावं लागतं, ज्या पक्षात जायचं त्या पक्षाचा ठराव घ्यावं लागतं. हे दोन्ही घेऊन निवडणूक आयोगाकडे जावं लागतं. त्यांनी परवानगी दिल्यावर पक्ष विलीन होतं. म्हणजे माझ्या मनात आलं, मी गेलो म्हणलं माझा पक्ष विलीन, असा विलीन होत नाही. तुम्ही शिवसैनिक झाले, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण आम्ही तुमच्या पाठीमागं स्वतःची फरफट करून घेणार नाही. मागच्या 10 वर्षामध्ये जो आम्हाला अनुभव आलाय तो कटू अनुभव आम्हाला परत घ्यायचा नाही. आज जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक झाली, काय नेमकं म्हणणं आहे पदाधिकाऱ्यांचं? कार्यकर्त्यांनी एक सांगितलंय की आज कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला, कुठे जायचा हा निर्णय नाही झाला, परंतु इथे नाही राहायचं हे ठरलंय आमचं. प्रहार जनशक्ती पक्ष हे नाव सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी पुसून टाकलंय अत्यंत प्रेमानं. आणि आम्ही लढवया नेतृत्व नाव जपलं होतं, जे नाव आहे म्हणजे आम्ही आमच्या छातीवर कोरलं होतं. आज आम्हाला ते नाव कोरण्याची पाळी येणार आहे. हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायीच आहे.